सर, यंदाचा मान्सून 2026 हा कसा राहणार आणि किती टक्के संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसणार, कोणत्या भागात कमी जास्त पावसाचे प्रमाण राहणार, याबद्दल सविस्तर माहिती द्या सर. हो. तर आपला अंदाज आहे की देशामध्ये यावर्षी 2026 मध्ये आपण 26 जानेवारीला अंदाज दिला होता 94%चा, हो हो, जो आपला स्कायमेटचा आणि आपला समान होता. बरोबर. 2% कमी होता IMDचा. तर जवळपास तोही 5% फरक म्हटला तर सारखाच होता. मिळतात जुळतात. आणि आपण त्यामध्ये थोडा बदल असा केलेला आहे की आता आपण 95% पाऊस भारतामध्ये पडेल असा आपला अंदाज आहे. आणि भारताच्या काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती देखील राहू शकते. म्हणजे यामध्ये गुजरातचा काही भाग असू शकतो, राजस्थानचा असू शकतो, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग असू शकतो आणि महाराष्ट्राचा थोडा उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी देखील थोडी पर्जन्य घटणार आहे. तर असं एक सिच्युएशन आपण देशाची बघितलेली आहे. तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रासाठी आपण 97%चा अंदाज आपण 26 जानेवारीला दिला होता आणि तो अंदाज आपण कायम ठेवलेला आहे. तो 97%च पाऊस राहील असं आपण 1 मेला सुद्धा कायम ठेवलेला आहे. मात्र महिन्यांच्या आकडेवारीमध्ये थोडा बदल झालेला आहे. त्यामध्ये साधारण 97% पाऊस हा जूनमध्ये पडेल असं आपल्याला वाटतं आणि याचं मुख्य कारण असं आहे की हवामान खात्याकडून मे महिन्याचा अंदाज आलेला आहे आणि त्यामध्ये 15 मे नंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. आणि जर तसं असेल तर यदा कदाचित तो कंटिन्यू पुढे जून पण कव्हर करू शकतो. त्यामुळे जूनमध्ये देखील मान्सून पूर्व पाऊस हा साधारण 10 जूनपर्यंत असतो आणि मग तो सक्रिय होतो कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर. तोही सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनमध्ये 97% पाऊस आहे आणि जुलैमध्ये देखील 99% पावसाचा अंदाज आपण दिलाय. कारण ढगफुटी सदृश्य आणि अतिवृष्टीचा पाऊस हा कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये अगदी गोव्यापर्यंत होणार आहे. त्यामध्ये पश्चिम सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग या ठिकाणी सुद्धा पाऊस अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे.